या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेबल ट्रिक्स शिकवणार आहे. आणि टेबल ट्रिक्स कोणत्या, ज्या कोणत्याही संख्येच्या शेवटी 9 येतो, म्हणजे कोणत्याही डिजिटच्या शेवटी जर 9 येत असेल तर त्यांचा टेबल कसा तयार करायचा हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर याचा हे जे तुम्हाला मी सांगतो याचा उपयोग, आता हे किती 179 आहे. तर आता हे जे डिजिट घेतले मी, हे जे जास्त डिजिट आणि याची पाढे साधारण जास्त कोणाला यूज होत नाही. शिवाय जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर तुम्हाला याचा खूप उपयोग होईल, कारण की सोप्या पद्धतीने पाढे कसे बनवायचे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं, इथं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथं किती दिली 1770. तर आता 70 आता तुम्हाला इथं काय करायचं आहे 1770 इथं हे 70 मोजून जो पुढचा डिजिट येईल, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अजून 70 ॲड करा, किती येतील त्याची जी पुढची संख्या राहील, म्हणजे उदाहरणार्थ ती संख्या राहील तुमची 35 तुम्ही इथे लिहून घ्या, बरोबर. आता याच्यात तुम्हाला परत पुढे 35 ॲड करायचं आहे, तर किती येईल 53. परत तसंच तुम्हाला करत जायचे खाली तुम्हाला मी आता सांगतो तसंच तुम्हाला करत जायचे खाली. परत तुम्हाला तसंच ॲडिशन करायचे. 2 मिनटं मी तुम्हाला लगेच ट्रिक पूर्ण असं करून दाखवतो, मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ओके. तर हे बघा इथं काय केलेलं आहे मी 17 जो इथं घेतला आहे मी, त्यालाच मोजायचं आहे. म्हणजे 17 पासून आता तुम्ही 17 स्टार्ट करा. 18, 20, 21, 22, 23, 24, 25 पुढचा 17 जो डिजिट येईल, म्हणजे तुम्हाला 17 म्हणजे पर्यंत मोजायचं जो डिजिट येईल. तर आता माझा डिजिट काय आला 35 ही नंबर आली. त्यानंतर तसंच मी प्रत्येकाला करत गेलो, तर माझं असं काय झालं एक हे तयार झालं. तर आता तुम्ही काय करायचं, लास्टला 1 2 लिहायचं. ते कसं लिहायचं आहे 1 2 3 लिहायचं आहे. कसं लिहायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. उलटं लिहायचं आहे. इथं खाली तुम्हाला जो 9 दिसतो ना, त्याच्या बाजूला तुम्ही पहिले 0 लावा. त्याच्यानंतर इथं 1 2 असं तुम्हाला उलटं 1 2 3 लिहायचं आहे. 3 4 5 6 7 8 मग इथं झाला 9. आता तुम्हाला एवढंच लिहायचं होतं. हा तुमचा प्रॉपरली 179चा टेबल तयार झालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा चुकीचा असू शकतो तर तेव्हा मी तुम्हाला दाखवतो बी. तर आता आपलं टेबल तर तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला आता कॅल्क्युलेशन करून दाखवतो की ते खरंच खरं आहे की खोटं आहे. तर सर्वात पहिले आपलं इथं 170 घेऊ आपण. ते घेतो या मी आता इथं 117 प्लस 179 इज इक्वल टू किती आले 358. इथं आहे का 380 आहे ना. मग आता आपण परत तेच करूया. प्लस 537 परत आपल्याला असंच रिपीट